नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्न जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, प्रवासी भारतीय दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 9 जानेवारीला भारतीय प्रवासी दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा, कल्याण सोना व सोनालिका टिंबटिंब या पिकाच्या संकरित जाती आहेत. कल्याण सोना व सोनालिका या टिंबटिंब पिकाच्या संकरित जाती आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या गहू या पिकाच्या संकरित जाती आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 1908ला त्यांना ही राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झालेली होती. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सांगली या जिल्ह्यामध्ये तो झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5, महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केव्हापासून केली होती? महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केव्हापासून केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, 12 मार्च 1930ला त्यांनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 6, वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारतामध्ये कोणत्या वर्षी आला होता? वास्को द गामा पोर्तुगीज खलाशी भारतामध्ये कोणत्या वर्षी आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, 1498ला वास्को द गामा भारतामध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, जगामधील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतामध्ये पहिली दिव्यांग गिर्यारोहक कोण आहे? जगामधील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतामधील पहिली दिव्यांग गिर्यारोहक कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, अरुणिमा सिन्हा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिलेली आहे? जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, अटल बिहारी वाजपेयी यांनी ही घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा कोणी काढला होता? आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा कोणी काढलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा हा काढलेला आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये पहिले ग्लोबल सिल्क पार्क कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेले आहे? भारतामध्ये पहिले ग्लोबल सिल्क पार्क कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, भोपाळ या शहरामध्ये भारतामध्ये पहिले ग्लोबल सिल्क पार्क हे उभारण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय धवल क्रांतीचे जनक असे कोणास म्हणतात? भारतीय धवल क्रांतीचे जनक असे कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, वर्गीस कुरियन यांना भारतीय धवल क्रांतीचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12, जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाला होता? जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 13 एप्रिल 1919ला जलियनवाला बाग हत्याकांड हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 13, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, हैदराबाद या ठिकाणी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी घोषित करणारा जगातला पहिला देश कोणता आहे? राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी घोषित करणारा जगातला पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी इंग्लंड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पहिले मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी झाले होते? पहिले मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी झालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 1878 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, मणिपूर राज्याची आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका टिंबटिंब ह्या आहेत.
मणिपूर राज्याची आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिंबटिंब ह्या समाजसेविका आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इरोम शर्मिला या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पिली क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? पिली क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी निगडित क्रांती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी तिळहन उत्पादन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 युरोपियन युनियनचे मुख्यालय कोठे आहे? युरोपियन युनियनचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बेल्जियम या ठिकाणी युरोपियन युनियनचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 19 एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली महिला कोण आहे? एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली महिला कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बिचेंद्री पाल या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नॅटोची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नॅटो यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1949ला नॅटोची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 21 हरिके तलाव कोणत्या राज्यामध्ये आहे? हरिके हा तलाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंजाब या राज्यामध्ये हरिके हा तलाव आहे. प्रश्न क्रमांक 22 साखर उत्पादनामध्ये भारत कितव्या क्रमांकाचा देश आहे? साखर उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो साखर उत्पादनामध्ये? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दुसरा हा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 23 भारत जगामध्ये गहू उत्पादनावर कितव्या क्रमांकावर आहे? भारत जगामध्ये गहू उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दुसऱ्या क्रमांकावर तो आहे. प्रश्न क्रमांक 24 जागतिक निसर्ग संवर्धन दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक निसर्ग संवर्धन दिन कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 28 जुलैला जागतिक निसर्ग संवर्धन दिन 28 जुलैला असतो. प्रश्न क्रमांक 25 पहिल्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला होता? पहिला ICC क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकलेला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वेस्ट इंडिज या संघाने पहिला ICC हा वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटकची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटकची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1920ला आयटकची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27 मदर तेरेसा यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? मदर तेरेसाला नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1889ला त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 28 निबंधमाला या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? निबंधमाला या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विष्णुशास्त्री चिपळूणकर हे निबंधमाला या वृत्तपत्राचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 29 जागतिक कामगार दिन केव्हा असतो? जागतिक कामगार दिन केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 मेला जागतिक कामगार दिन हा असतो. प्रश्न क्रमांक 30 पवनचक्कीची भूमी कोणत्या देशाला म्हणतात? पवनचक्कीची भूमी असे कोणत्या देशाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नेदरलँड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पंजाबचा सिंह कोणत्या व्यक्तीला म्हणतात? पंजाबचा सिंह असे कोणत्या व्यक्तीला म्हणत होते? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे पंजाबचा सिंह कोणाला म्हणतात ते. प्रश्न क्रमांक 32 सन 2023चा ICC क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? 2023च्या ICC क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशामध्ये 2023चा ICC वर्ल्ड कप आयोजन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 33 श्रीलंकेचे राष्ट्रचिन्ह कोणते आहे? श्रीलंकेचे राष्ट्रचिन्ह पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिंह हे श्रीलंकेचे राष्ट्रचिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 34 11 सप्टेंबर रोजी खालीलपैकी कोणता दिवस असतो? 11 सप्टेंबर रोजी खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी राष्ट्रीय वन कर्मचारी हुतात्मा दिन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जगप्रसिद्ध बोस्टन जेल कोठे आहे?
जगप्रसिद्ध बोस्टन जेल पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस फ्रान्स या ठिकाणी जगप्रसिद्ध बोस्टन जेल आहे. प्रश्न क्रमांक 36 रणजी ट्रॉफी स्पर्धेची पहिली प्रतियोगिता कोणत्या वर्षी भरली होती? रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची पहिली प्रतियोगिता कोणत्या वर्षी भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1934 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगाचे पहिले साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात? जगाचे साखरेचे कोठार असे कोणत्या देशाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्युबा या देशाला साखरेचे कोठार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 38 घाना पक्षी विहार कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना पक्षी विहार भरतपूर कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 घाना पक्षी हे विहार हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 39 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 मेला जागतिक आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन हा 8 मेला असतो. प्रश्न क्रमांक 40 नाईल नदीची देणगी कोणत्या देशाला म्हणतात? नाईल नदीची देणगी असे कोणत्या देशाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इजिप्त या देशाला नाईल नदीची देणगी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षापासून सुरू झाला होता? महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षापासून सुरू झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1997 पासून महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 42 लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळालेला आहे? लता मंगेशकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2001 ला लता मंगेशकर यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 43 डॉक्टर विजय पांडुरंग भटकर यांना सन 2000 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये मिळालेला आहे? डॉक्टर विजय पांडुरंग भटकर यांना 2000 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये मिळालेला आहे? तर त्यांना विज्ञान या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 44 देवधर चषक कोणत्या खेळाशी निगडित आहे? देवधर चषक हे कोणत्या खेळाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्रिकेट या खेळाशी निगडित आहे. प्रश्न क्रमांक 45 दीपा कर्माकर कोणत्या खेळाशी निगडित आहेत? दीपा कर्माकर ह्या कोणत्या खेळाशी निगडित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जिम्नॅस्टिक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 आतापर्यंत सर्वात जास्त IPL स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेल्या आहेत? आतापर्यंत सर्वात जास्त IPL स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेल्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई इंडियन्स या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 काराकुम वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? काराकुम हे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तुर्कमेनिस्तान या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सर्वात जास्त रणजी चषक जिंकणारा संघ कोणता आहे? सर्वात जास्त रणजी चषक जिंकणारा संघ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चीनचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? चीनचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हो हँग हो या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दक्षिण गोलार्धामधील इंग्लंड कोणत्या देशाला म्हणतात? दक्षिण गोलार्धामधील इंग्लंड असे कोणत्या देशाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल.